अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यामध्ये आदर्शगाव लोहसर येथील वैभव संपन्न जागृत श्री क्षेत्र काळभैरवनाथ देवस्थानचा यात्रोत्सव चैत्र पौर्णिमेच्या दिवशी यात्रा उत्सवाला सुरुवात झाली असून यात्रोत्सवानिमित्तानं 3 दिवस विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। तर तिसऱ्या दिवशी यात्रोत्सवाची सांगता महाराष्ट्रातील नामांकित पहिलवानांच्या जंगी हंगामानं झाली। आदर्शगाव लोहसर येथील श्री क्षेत्र काळभैरवनाथ देवस्थानचा 3 दिवसीय यात्रोत्सवाचं नियोजन करण्यात आलं होतं। हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी सकाळी भाविक भक्तांनी प्रवरा संगम येथून पायी चालत कावडीनं आणलेल्या पवित्र गंगाजलाची भव्य मिरवणूक काढण्यात आली। तर सायंकाळी शेरणी आणि नवस्फूर्ती मिरवणूक काढण्यात आली। त्यानंतर छबिना मिरवणूक काढण्यात आली। यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली। दुसऱ्या दिवशी पहाटे भाविक भक्तांनी प्रवरा संगम येथून पायी चालत कावडीनं आणलेलं पवित्र गंगाजल श्री काळभैरवनाथाच्या चरणी अर्पण करण्यात आलं। सकाळी कलाकारांच्या हजेऱ्या झाल्या। त्यानंतर रात्री मंगला बनसोडे यांच्यासह मास्टर नितीन बनसोडे खरवंडीकर यांच्या लोकनाट्य तमाशाचा ग्रामस्थांनी आनंद लुटला। तसंच तिसऱ्या दिवशी दुपारी भाग्यवान नाथभक्त बक्षीस योजनेची सोडत निरंजन संस्थानचे मठाधिपती संतोष महाराज शास्त्री यांच्यासह उपस्थित भाविकांच्या हस्ते करण्यात आली। त्यानंतर महाराष्ट्रातून आलेल्या नामांकित पैलवानांच्या निकाली कुस्त्यांचा जंगी हंगामानं यात्रेची सांगता झाली असून वैभव संपन्न जागृत श्री क्षेत्र काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अनिल गीते पाटील यांनी NTV न्यूज मराठीशी बोलताना श्री क्षेत्र काळभैरवनाथ देवस्थानच्या विकास कामाबद्दल आणि देवस्थान यात्रा उत्सवाविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या। वैभव संपन्न जागृत श्री काळभैरवनाथ देवस्थानचा यात्रा उत्सव 12, 13, 14 एप्रिल रोजी संपन्न झाला आहे। या यात्रोत्सवाच्या निमित्तानं लाखो भाविक भक्तांनी यात्रोत्सवाच्या कालावधीमध्ये भैरवनाथाच्या दर्शनासाठी त्याचबरोबर यात्रेचा आनंद घेतला। 12 तारखेला सकाळी कावडीची मिरवणूक, त्याचबरोबर रात्री छबिना, 13 तारखेला हजेऱ्या आणि संध्याकाळी करमणुकीच्या कार्यक्रमासाठी मंगला बनसोडे यांचा तमाशाचा कार्यक्रम झाला। त्याचबरोबर आज 14 तारखेला सकाळी लकेटरची सोडत आणि सायंकाळी कुस्त्यांचा हंगामा या ठिकाणी संपन्न झाला आहे। भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट वर्षभर अनेक धार्मिक उपक्रम
आणि कार्यक्रम सातत्याने राबवत असतं. ट्रस्टच्या माध्यमातून मंदिरामध्ये आणि पंढरपूर या ठिकाणी जवळपास 3 कोटी रुपये खर्चाचं बांधकाम भैरवनाथ भक्तनिवास आणि संत भगवान बाबा भक्तनिवासाचं काम चालू आहे. या असणाऱ्या लोसर, खांडगाव, जोरवाडी, पवळवाडी, भोसे आणि बख्तरपूर या 4-5 गावांमधून या असणाऱ्या कामासाठी मोठ्या प्रमाणामध्ये लोकवर्गणी लोकांनी दिलेली आहे. आणि भैरवनाथ देवस्थान त्याचबरोबर आदर्शगाव लोसरची वाटचाल या ठिकाणी सर्व परिसराच्या माध्यमातून गेली अनेक वर्षापासून चालू आहे. या उत्सवाच्या निमित्तानं अनेक धार्मिक कार्यक्रम आणि त्याचबरोबर अनेक उत्सव या ठिकाणी संपन्न होतात. भाविक भक्तांनी जे भैरवनाथ देवस्थान या ठिकाणी आवाहन करतं त्या आव्हानाला सर्व लोक या ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद देतात. तसंच वैभव संपन्न जागृत श्री क्षेत्र काळभैरवनाथ देवस्थान यात्रोत्सवाचे नियोजन देवस्थानचे ट्रस्टचे अध्यक्ष अनिल गीते पाटील, उपाध्यक्ष सुरेश चव्हाण सर, आदर्श गाव लोहसरचे सरपंच हिराताई अनिल गीते पाटील, सचिव रावसाहेब वांढेकर, रवी देवा जोशी, डॉक्टर गोरक्षनाथ गीते, खजिनदार ॲडव्होकेट शिवाजीराव दगडखैर, युवा नेते देवेंद्र गीते, तुकाराम सानप, मेजर काशीनाथ खेडकर, शिवाजी गीते, जयराम गीते, बाजीराव दगडखैर, महादेव गीते, बाबाजी गीते, छबुराव कापसे, राम बांगर, महेश आवटी, म्हातारदेव रोहन वांडेकर यांनी केलं असून या 3 दिवसीय यात्रोत्सवाच्या निमित्तानं आलेले 3 लाख भाविक भक्त श्री काळभैरवनाथांच्या चरणी नतमस्तक झाले. यात्रोत्सव काळामध्ये पाथर्डी पोलीस प्रशासनानं चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. प्रतिनिधी भिवसन टेमकर, NTV न्यूज मराठी, पाथर्डी, अहिल्यानगर.